हॅलो. नमस्कार ट्रेडर्स. मी तुमचा मित्र प्रशांत हिरवे. स्नायपर ट्रेडर्स या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सो आपण एंट्री एक्झिट चं ॲनालिसिस केलं. एंट्री एक्झिट एक्झॅक्टली कोणत्या झोनमध्ये घ्यायची, कुठे घ्यायची हे अंडरस्टँड केलं. सो आपला एक मेन टॉपिक अजून पेंडिंग आहे, तो म्हणजे टाइम फ्रेम ॲनालिसिस. आता टाइम फ्रेम ॲनालिसिस म्हणजे एक्झॅक्टली काय, की आपण जो आता डिमांड झोन किंवा बुलिश इंटरेस्ट एरिया किंवा बेरिश इंटरेस्ट एरिया जे असतात ते आपण मार्किंग करतो. आता तर आपण सध्या फक्त एक्झाम्पल घेतलेलं आहे, ते वन डे टाइम फ्रेमच घेतलं होतं. बट हायर टाइम फ्रेम पासून ते लोअर टाइम फ्रेम पर्यंत आपल्याला जर समजा इंट्राडे करायचं असेल तर कोणता टाइम फ्रेम यूज केलं पाहिजे, आणि स्विंग यूज करायचं असेल तर कोणता टाइम फ्रेम यूज केला पाहिजे. सो तो एक इम्पॉर्टंट टॉपिक आज आपण अंडरस्टँड करणार आहोत. सो आय होप की माझा आवाज सगळ्यांपर्यंत लाऊड अँड क्लिअर असेल. सो लेट्स स्टार्ट विथ चॅप्टर. सो आता आपलं इंडियन मार्केट टायमिंग जे आहे, ठीक आहे, 9:15 AM टू 3:30 PM. This is our Indian market time. This is our Indian market time. आता या टाइम मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट टाइम फ्रेम्स कोणते आहेत, म्हणजे आपल्याला इम्पॉर्टंट टाइम कोणता बघायचा. सो बेसिकली आपल्याला जो मेजर हायर टाइम फ्रेम जे इम्पॉर्टन्स आहे तो म्हणजे 1 year equal to 12 month. Then half year is equal to 6 month. बरोबर. Then quarter म्हणजे 3 month, 0 to 3 month. Then week, then daily. हे हायर टाइम फ्रेम्स आहे. हे काय झाले, हायर टाइम फ्रेम्स. दिस इज अवर हायर टाइम फ्रेम. आता आपल्याला लोअर टाइम फ्रेम मध्ये डेलीच्या खाली कोणकोणते एक्झॅक्टली टायमिंग इम्पॉर्टंट आहे ते आपण बघू. ठीक आहे, डेलीच्या टाइम फ्रेम मध्ये ते आपल्याला कोणकोणते टाइम फ्रेम्स इम्पॉर्टंट आहेत ते बघू आपण. सो लोअर टाइम फ्रेम्स. डेली तर आपण कन्सिडर केलेलंच आहे. सो 4 hour. 4 hour हा एक सुद्धा एक स्ट्रॉंग टाइम फ्रेम आहे. 4 hour म्हणजे जवळपास 24 म्हणजे 240 minutes. Okay. Then 1 hour, 60 minutes. Then 125 minutes. Then 75 minutes. Then 15 minutes. Then 5 minutes. Then 1 minute. हे लोअर टाइम फ्रेम झाले.
सो आता जर समजा आपल्याला स्विंग किंवा पोझिशनल टाइम फ्रेम इम्पॉर्टंट आहे, पोझिशनल टाइम फ्रेम आपल्याला करायचे, म्हणजे अनालिसिस करून आपल्याला एंट्री घ्यायची पोझिशनल मध्ये, त्याला म्हणतो स्विंग, स्विंग और पोझिशनल. आता स्विंग और पोझिशनल हे मेजरली त्याचा जो टाइम फ्रेम असतो तो नेहमी हायर टाइम फ्रेम असतो, स्विंग और पोझिशन. आता ती जी पोझिशन आहे त्याचा टाइम पिरियड जो असेल, या स्विंग पोझिशनचा टाइम पिरियड जो असेल एखाद्या पर्टिक्युलर ट्रेडचा, ट्रेड टाइम पिरियड मी म्हणतो त्याला, ठीक आहे. हा बेसिकली इट डिपेंड्स आहे, कोणी 1 वीक म्हणजे 1 डे, 1 वीक, मोर दॅन 1 मंथ किंवा मोर दॅन 6 मंथ सुद्धा असू शकतो. मोर दॅन 6 मंथ सुद्धा असू शकतो स्विंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग. ओके, आता या स्विंग साठी जो टाइम फ्रेम आहे, या स्विंग साठी जो टाइम फ्रेम आहे तो कोणता आपण यूज करायला पाहिजे? सो हायर टाइम फ्रेम, हायर टाइम फ्रेम जे आहेत ठीक आहे, हे स्विंग पोझिशन साठी आपण यूज केले पाहिजे. इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली, वीकली, डेली, हे स्विंग ट्रेडिंग साठी सगळ्यात बेस्ट टाइम फ्रेम आहे, स्विंग ट्रेडिंग. ओके, आता जर आपल्याला BTST करायचं असेल, म्हणजे बाय टुडे सेल टुमॉरो, BTST म्हणजे बाय टुडे सेल टुमॉरो. आता असे जर आपल्याला पोझिशन्स घ्यायचे असतील तर आपल्याला मेजरली जे टाइम फ्रेम कन्सिडरेशन साठी पाहिजे ते म्हणजे 1 डे, 4 आवर, 1 आवर. हे बाय टुडे सेल टुमॉरो साठी टाइम फ्रेम पाहिजे. इवन 125 पण आपण कन्सिडर करू शकतो, 125 पण कन्सिडर करतो किंवा, कारण तो पण एक मोठा टाइम फ्रेम आहे, 125 मिनिट. लेट्स सी आपल्याला आता इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे. इंट्राडे ट्रेडिंग जर करायचं असेल तर ह्याच्यासाठी आपल्याला डेली, अवरली, 4 अवरली, डेली, अवरली, सॉरी 15 मिनिट, 5 मिनिटला एंट्री. ओके, हे झालं इंट्राडे साठी. आता आपण एक चार्ट तयार करू एक बुलिश ट्रेंड साठी, म्हणजे एक चार्ट आपण तयार करू की आपल्याला जर समजा एखादा बुलिश ट्रेंड फिगर आउट करायचा आहे, आयडेंटिफाय करायचा आहे, मग ते कोणताही टाइम फ्रेम असेल, स्विंग असेल, बाय म्हणजे BTST असेल, इंट्राडे असेल. मी स्कॅल्पिंग म्हणजे मी स्कॅल्पर नाहीये फर्स्ट ऑफ ऑल. सो स्कॅल्पिंग मध्ये मी 5 मिनिट आणि 1 मिनिट 3 मिनिट वरती कधीच काम करत नाही. हा, जर समजा मला 15 मिनिटाला जर एंट्री मिळत नसेल, 15 मिनिटाला मला प्रॉपर एंट्री दिसत नसेल, तर मी 5 मिनिटाला शिफ्ट होतो आणि मग एंट्री प्लेस करतो.
मी स्कॅल्पर नाही, मी इंट्राडे ट्रेडर, स्विंग ट्रेडर आणि बाय BTST कधी कधी करतो. सो स्कॅल्पर तर अजून म्हणजे तेवढा टाइमच नाही ना कंटिन्यूस तुम्हाला, म्हणजे तो ट्रेड कंटिन्यूस तुम्हाला तुमच्या समोर पाहिजे, दिसला पाहिजे. कारण तुम्हाला क्विक ॲक्शन्स घ्यावे लागतात त्या स्कॅल्पिंगमध्ये. इमिजिएट मॅक्सिमम क्वांटिटी पुट करून इमिजिएट तेवढं प्रॉफिट काढून किंवा तो लगेच ट्रेड क्लोज करून ही जी ॲक्शन्स असतात ते फास्टली एक्झिक्यूट करावे लागतात. आणि ॲज यू नो लाईक मी सध्या जॉब गोईंग पर्सन आहे, सो ते पॉसिबल नाही सध्या माझ्यासाठी. सो मोस्टली मला ऑफिसमध्ये जसा टाइम मिळतो तसं मी हळूच टाइम काढून इंट्राडे करतो कधी कधी. आणि मोस्टली स्विंग ट्रेडिंग तर कंटिन्यू चालू राहतात इन बिटवीन. आता आपल्याला काय करायचं आहे की जर समजा मला स्विंग किंवा पोझिशनल घ्यायचं आहे, स्विंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग करायचं, स्विंग और पोझिशनल. ओके. सो मला टाइम फ्रेम माहिती आहे, मला कोणते कोणते टाइम फ्रेम यूज करायचे, 1 इयर, क्वार्टरली, हाफ इयर, वीकली, बरोबर. पण बेसिकली आपल्याला जर समजा बुलिश मोमेंटम मध्ये ट्रेडिंग करायचं म्हणजे बुलिश ट्रेंड एंट्री, बुलिश ट्रेंड एंट्री मध्ये आपल्याला एंट्री करायची. सो फर्स्ट हायर टाइम फ्रेम पासून लोअर टाइम फ्रेमला स्विच करायचं. म्हणजे आपल्याला जो डिमांड झोन फिगर आउट करायचा आहे, बुलिश इंटरेस्ट एरिया आपल्याला जो फिगर आउट करायचा, बुलिश इंटरेस्ट एरिया. जर समजा आपल्याला बुलिश इंटरेस्ट एरिया हा इयरली टाइम फ्रेम मध्ये सापडला, बुलिश इंटरेस्ट एरिया हा आपल्याला इयरली टाइम फ्रेम मध्ये सापडला. कुठे सापडला? इयरली टाइम फ्रेम मध्ये. ओके. म्हणजे इन द सेन्स आपल्याला डिमांड झोन सापडला. इथे मेन्शन करतो मी डिमांड झोन. ठीक आहे. डिमांड झोन आपल्याला इयरली टाइम फ्रेमला सापडला. तर आपल्याला एंट्री इयरली टाइम फ्रेम मध्ये न घेता आपल्याला थोडंसं अजून लोअर टाइम फ्रेमला जाऊन व्हेरीफाय करायचं आहे की तो ऍक्च्युअल मध्ये टाइम फ्रेम किंवा ऍक्च्युअल मध्ये तो डिमांड झोन तितका व्हॅलिड आहे की नाही. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजत असेल की एक्झॅक्टली काय पॉईंट मी पुट करतोय. की जर समजा आपल्याला इयरली टाइम फ्रेम मध्ये म्हणजे डिमांड झोन सापडला, भेटला, तर इयरली टाइम फ्रेम मध्ये हा जो SL लागणार आहे तो अर्थातच खूप मोठा असणार आहे. 100 पॉईंटचा असू शकतो, 200 पॉईंटचा असू शकतो, बरोबर. पण डिमांड झोन मध्ये डायरेक्ट थोडी एंट्री घेणार आपण तिथे, राईट. डिमांड झोन मध्ये डायरेक्ट एंट्री घेणारच नाही आपण. जर समजा इयरली टाइम फ्रेम मध्ये जर आपल्याला डिमांड झोन मध्ये सापडत असेल, डिमांड झोन सापडत असेल, तर आपल्याला इंटरमिडिएट टाइम फ्रेमला जाऊन, इंटरमिडिएट टाइम फ्रेम कोणता आहे, इंटरमिडिएट टाइम फ्रेम आपल्याला चेक करायचा आहे इंटरमिडिएट टाइम फ्रेम आपल्याला बघायचा आहे तो आहे हाफ इयर. इंटरमिडिएट टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय फिगर आउट करायचं आहे,
म्हणजे त्याच्या स्मॉलर टाइम फ्रेमला जाऊन आपल्याला ट्रेंड फिगर आउट करायचा. ठीक आहे, की ट्रेंड आता मार्केटमध्ये कोणता चालू आहे, अपमूव आहे का डाऊन साइड आहे. आणि मग क्वार्टरली टाइम फ्रेमला जाऊन आपल्याला काय करायचे, एंट्री घ्यायची. ओके, क्वार्टरली टाइम फ्रेमला जाऊन आपल्याला एंट्री घ्यायची. आय होप थोडा पार्ट कळाला असेल. आता ट्रेंड, एंट्री आणि डिमांड झोन. आता हा झाला इयरली टाइम फ्रेम, म्हणजे इयरली ट्रेड झाला. ओके, त्याच पद्धतीने वीकली, क्वार्टरली, हाफ इयरली, मंथली पण ट्रेड आहे. ठीक आहे, जर समजा आता मला मंथली ट्रेड घ्यायचा असेल, मंथली ट्रेड मला एंट्री पुट करायची, तर मंथली ट्रेड मध्ये मी काय करणार, डिमांड झोन फिगर आउट करणार. त्याचा टाइम फ्रेम असेल 1 मंथचा. इंटरमिडिएट टाइम फ्रेम जो असेल माझा, हा वीकली बेस असेल. वीकली मध्ये मला काय फिगर आउट करायचंय, ट्रेंड बघायचंय. आणि डेलीला मला एक्झिक्युशन घ्यायचं. ओके, आता बेसिकली इंटरमिडिएट टाइम फ्रेम तसंही इतका काही जास्त इम्पॉर्टंट नाहीये. आपल्याला महत्वाचं आहे डिमांड झोन आणि एक्झिक्युशन. ठीक आहे, डिमांड झोन आणि एक्झिक्युशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. इंटरमिडिएट आपण नाही कन्सिडर जरी केला तरी काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला महत्वाचं आहे लोएस्ट पॉइंट ऑफ एंट्री प्लेस करणे. लोएस्ट पॉइंट, जरी समजा मला बुलिश इंटरेस्ट एरियामध्ये इयरली जर डिमांड झोन सापडत असेल आणि क्वार्टरलीला मला एकदम शार्प एंट्री मिळते, पण माझा एसएल खूप मोठा लागतोय, तर गो डाऊन, हाफ इयरली जावा, मंथली जावा, वीकली जावा. ठीक आहे, पण आपल्याला स्नायपर एंट्री म्हणजे एकदम शार्प एंट्री पाहिजे, एकदम बेसला आणि बॉटमला एंट्री पाहिजे. हा मंथली ट्रेड जर झाला, मी आता काय केलं, इंटरमिडिएट टाइम फ्रेम जो आहे माझा तो मी काढून टाकतो. ट्रेंड आपल्याला चार्ट बघितल्यानंतर कळेलच ट्रेंड सध्या काय चालू आहे. ट्रेंड कसा फिगर आउट करायचा ते पण सांगतो मी. ठीक आहे, सध्या आपण फक्त टाइम फ्रेमच्या बाबतीत बोलूया. आता जर समजा मला डेली टाइम फ्रेम काढायचा असेल, डेली टाइम फ्रेम मध्ये एंट्री पाहिजे मला, डेली ट्रेड पाहिजे मला. सर माझा डिमांड झोन असेल तो डेलीचा असेल, 1 डे टाइम फ्रेमचा असेल. ट्रेंड बघा नाही बघा, ट्रेंड बघितल्यानंतर म्हणजे ट्रेंड किती इम्पॉर्टंट आहे किंवा नाही इम्पॉर्टंट आहे ते आपण नंतर ठरवू. ठीक आहे, एक्झिक्युशन जे होईल एक्झिक्युशन हे 15 मिनिटाला होईल. ठीक आहे, एक्झिक्युशन हे 15 मिनिटाला करायचं. पण देन त्याच्यानंतर जर समजा मला वीकली ट्रेड करायचं, वीकली ट्रेड साठी मला डिमांड झोन बघायचा आहे वीकली. एक्झिक्युशन होईल 1 आवर टाइम फ्रेम. ओके, म्हणजे मी काय करतोय, डिमांड झोन जो आहे तो हायर टाइम फ्रेमचा कधी पण कन्सिडर करतोय, एक्झिक्युशन हे लोअर टाइम फ्रेमचा कन्सिडर करतोय. ओके, एक्झिक्युशन ही मी लोअर टाइम फ्रेमचा कन्सिडर करतोय. आता काही काही वेळेला काय होतं, मी अजून एक अजून एक पॉइंट ऍड करतो. जर समजा अवरली बेस मला टाइम अवरली ट्रेड पाहिजे मला, म्हणजे इंट्राडे झालंय ऑलमोस्ट, तर मी अवरली बेसिसचा काय करणार, डिमांड झोन फिगर आउट करणार. एक्झिक्युशन जे होईल माझं ते 5 मिनिटाच्या पॉइंटला.
ओके. आता हे झालं आयडियल केसेस. पण मार्केटमध्ये बेसिकली सेम अशाच फॉर्मॅटमध्ये एक्झिक्युशन मिळणार आहे का आपल्याला? पॉसिबलच नाही ना. मार्केटमध्ये बघितले आपण, असे कॅन्डल्स असतात डायरेक्ट. बरोबर? कॅन्डल्स कसे असतात? अशा फॉर्मॅटमध्ये कॅन्डल्स असतात. आता मला सांगा, हा एक डिमांड झोन आहे की नाही? बरोबर? हा एक डिमांड झोन आहे. मग आता ह्या डिमांड झोनसाठी जर मला एक्झिक्युशन करायचं असेल, तर हा समजा डेलीच्या टाईम फ्रेममध्ये मला डिमांड झोन सापडला. हा काय झालाय मला डेलीच्या डिमांड झोनमध्ये मला एक म्हणजे सापडलाय ट्रेड. मग मी काय करणार? ह्याच्या लोएस्ट टाइम फ्रेम मध्ये जाणार. कारण मला इथे एक प्रॉपर बेस कॅन्डल पाहिजे ज्याच्यामुळे मला एक्झिक्युशन सापडेल. राईट? आता अजून एक आहे. समजा ही रेड कॅन्डल आहे. बरोबर? आणि मी एक इथे ह्या पॉइंट पासून ओके. सो आता दिसताना खूप सिंपल दिसते. हे स्ट्रक्चर दिसताना खूप सिंपल दिसते. बट आता ही जी रेड कॅन्डल आहे, ही रेड कॅन्डल क्लोज कुठे झाली? म्हणजे ही दोघांचं मीनिंग सेमच आहे. ठीक आहे. मी एक काम करतो. ह्याला थोडंसं बाजूला करतो. ओके. आता ही जी ग्रीन कॅन्डल आहे, ह्या ग्रीन कॅन्डल मध्ये जर तुम्ही बघितलं, ह्याची क्लोजिंग कुठे झाली? वरती इथे क्लोजिंग झाली. ह्या ग्रीन कॅन्डलचा ओपन इथे, क्लोज इथे. ह्या ग्रीन कॅन्डलचा ओपन इथे म्हणजे क्लोज इथे. म्हणजे इथं काय दिसतंय आपल्याला, की ह्या लेवल पासून मार्केटनं काय केलं? परत एकदा डाऊन साइड मुवमेंट दिली इथून ते इथपर्यंत. बरोबर? मार्केटनं काय केलं? ह्या लेवल पासून एक डाऊन साइड मुवमेंट दिली. आता ऑलमोस्ट जर आपण हे जर वन डे टाइम फ्रेम असेल, मी जर ह्याला वन डे टाइम फ्रेम कन्सिडर करत असेल, ओके, तर आपण लोअर टाइम फ्रेमला गेल्यानंतर आपल्याला इथे एक दिसेल की बेस कॅन्डल आहे. व्हाय? कारण जर ह्या कॅन्डल नंतर जर मार्केटला कंटिन्यूस अप जायचं असेल, तर तो ह्याच्या खाली का ओपनिंग देईल? बरोबर ना? ह्याच्या खाली ओपनिंग का देईल? हा डायरेक्ट ह्या लेवलला सुद्धा ओपन होऊ शकतो ना इथे. इथे ओपन वर जाऊ शकतो. पण हा डाउन साइड खाली ओपन झाला. डाउन साइड यासाठी झाला कारण छोटंसं का असेना ह्या पॉइंटला एक सेलिंग प्रेशर क्रिएट झालं. त्या सेलिंग प्रेशरमुळे मार्केट खाली आलं. देन त्याच्यानंतर मग ग्रीन कॅन्डल झाली. याचाच अर्थ काय होतो, की ह्या पॉइंटला बायर्सने परत विन पोझिशन क्रिएट केली आणि सेलर्सना संपून परत वरती गेली. म्हणजे याचाच अर्थ इथं बायर सेलरची फाईट झाली आणि जिथे-जिथे बायर सेलरची फाईट होते आणि जेव्हा एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये मूव्हमेंट येते, तर तो पार्ट किंवा तो पॉइंट एक स्ट्राँग डिमांड झोन किंवा स्ट्राँग सप्लाय झोन म्हणून कन्सिडर होतो. स्ट्राँग डिमांड झोन आणि स्ट्राँग सप्लाय झोन म्हणून कन्सिडर होतो. मी परत हे रिमूव्ह करतो. सो त्यामुळे आपल्याला जरी समजा एक्झिक्युशन आपल्याला 1 अवरलाच करायचं आहे किंवा 5 मिनिटालाच करायचं आहे किंवा 15 मिनिटाला करायचं आहे. बट डिपेंड आहे ते. ते डिपेंड आहे. तुम्हाला 15 मिनिटालाच बरोबर प्रॉपर एक्झिक्युशन मिळेल असं नाही प्रत्येक वेळी. ओके. तुम्हाला कदाचित 5 मिनिटाला पण जावं लागेल. आता ही कॅन्डल जर पण अजून अवरली टाइम फ्रेमला जर मी गेलो, ठीक आहे. अवरली टाइम फ्रेमला जर मी गेलो, तर तर तुम्ही बघाल तर ह्या कॅन्डलमध्ये
तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसेल. ह्या कॅन्डल मध्ये तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसेल. आय होप तुम्हाला कळालं असेल. ह्या कॅन्डलच्या इन बिटवीन जी फाईट झाली ती ह्या बेस कॅन्डलनं दाखवून दिलं की ते बायर सेलची फाईट झाली. मग त्याच्यानंतर बायरने सगळ्या सेलर्सना संपवून वरती मुवमेंट दिली. म्हणजेच काय झालं, बायर्स ते विन झाले. इथे जिथे फाईट होते आणि एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये ट्रेड जातो म्हणजे स्टॉक जातो, तर याचाच अर्थ तो डिमांड झोन किंवा तो सप्लाय झोन खूप स्ट्रॉंग आहे. सो त्यामुळे जर समजा तुम्हाला आता जरी आपल्याला डेलीला डिमांड झोन सापडला, विकलीला डिमांड झोन सापडला, तर आपल्याला दिलेल्या टाइम फ्रेम मध्येच आपल्याला एंट्री एक्झिट घ्यायची आहे का? नाही. सो दिस इज अ स्टँडर्ड. ठीक आहे. हा एक मी स्टँडर्ड इथे ऍड केलेला आहे की ह्या स्टँडर्ड मध्ये आपल्याला एंट्री एक्झिट करायचंय. ट्रेंड तर आपल्याला समजून जाईल की ट्रेंड मी कसं कन्सिडर करायचं आहे. ट्रेंडची काही गरज पण नाही इंटरमिडिएट टाइम फ्रेम बघण्यासाठी. ओके. आता जर समजा आपल्याला एक्झिक्युशन वन डे टाइम फ्रेमला इथे नाही मिळालं किंवा मी डायरेक्ट डिमांड झोनच्या बाबतीतच बोलतो. डिमांड झोन समजा आपल्याला मंथली ट्रेड फिगर आउट करायचा आणि मंथलीला डिमांड झोन सापडत नाही, मग आपण काही ट्रेड घेणार नाही. आपण काय करायचं, मंथलीचे ट्रेड आहे ना विकलीला जावं. विकलीला डिमांड झोन सापडेल. इथं विकली मेन्शनच आहे. विकलीला नाही सापडलं, डेलीला सापडेल. डेलीला नाही सापडलं तर अजून एक टाइम फ्रेम मी सांगितलं होता, तो 4 आवर्स म्हणजे 240 मिनिट्स. 4 आवरला सापडेल. बट डिमांड झोन तर सापडेल. असे पोझिशन्स किंवा असा चार्ट्स आपल्याला मिळते का बघूया आणि मग आपण एंट्री एक्झिट प्रॉपर प्लॅन करू. आता एक्झिट आपल्याला माहिती आहे चांगलंच, इंटरमिडिएट टाइम फ्रेमचा कोणताही एखादा सप्लाय झोन पकडायचा आपण. ठीक आहे. आता सप्लाय झोन कसा पकडायचा हे थोडंसं एक्सपिरियन्स आल्यानंतरच आपल्याला कळू शकणार आहे की एक्झिट कुठे एक्झॅक्टली घ्यायचे. बट एक स्टँडर्ड फॉर्मॅट आपण कन्सिडर करू शकतो की जर समजा आपल्याला एंट्री मिळाली तर 1:2 किंवा 1:3 किंवा 1:4 असे रिस्क रिवॉर्ड रेशो आपण कॅप्चर करायचे इनिशियली. जेव्हा आपलं प्रॅक्टिस होईल, जेव्हा आपण ट्रेड्स एक्झिक्यूट करू, देन त्याच्यानंतर मग आपण सिस्टीम ओरिएंटेड जे स्टॉप लॉस असतात आणि सिस्टीम ओरिएंटेड जे एक्झिट असतात, टार्गेट असतात, ते आपण प्लेस करायचे. सो मी डायरेक्टलीच तुम्हाला एंट्री एक्झिट म्हणजे टार्गेट ॲज अ सिस्टीम ओरिएंटेडच दाखवणार आहे की एक्झॅक्टली कोणत्या पॉईंटला एंट्री आणि एक्झिट घेतली पाहिजे ऑन दिस टाइम फ्रेम बेसिस. ऑन दिस टाइम फ्रेम बेसिस. ठीक. सो आय होप टाइम फ्रेम अनालिसिस तर ऑलमोस्ट थोडंफार काहीतरी कळालं असेल. ठीक आहे. आय होप नक्कीच कळालं असेल. पण जेव्हा आपण चार्टमध्ये जाऊ तेव्हाच खरं काय ते कळेल. ओके. आता इथे एक चार्ट आहे. मी काय करतो, मी मंथली बेसिसला जातो. मंथली टाइम फ्रेम अनालिसिस. आत्ताच मी तुम्हाला जस्ट सांगितलं होतं की ही कॅन्डल बघा, ही ग्रीन कॅन्डल, ही ग्रीन कॅन्डल इथं क्लोज झाली. देन त्याच्यानंतर इथे आपण खाली आली आणि मग वरती क्लोज झाली. म्हणजे या दोन कॅन्डलच्या मध्ये बायर सेलरची फाईट झाली. त्याला तर आपण ऍग्री आहोत. आत्ता जस्ट मी एक्सप्लेन केलं ना इथे, राईट? या सेम फॉर्मॅटमध्ये असू दे ना. वीक जास्त आहे इथे, इथे वीक थोडी खाली आलेली आहे. प्रॉब्लेम काय आहे? कन्सेप्ट तर सेम आहे. मी आता काय करतो, मग मंथलीला मला इथं काही दिसत नाही तर मी वीकली जातो. लुक, इथे काय सापडलं आपल्याला? इथे ऍक्च्युली दोन डिमांड झोन सापडतात आपल्याला. बेस 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 रॅली. म्हणजे इथे बायर सेलरची 3 वीक फाईट चालली. सेलर्स कंटिन्यू ढकलतात, बायर्स बाय करतात. सेलर्स ढकलतात, बायर्स बाय करतात. सेलर्सनी ढकललं, बायर्सनी बाय केलं.
आणि नंतरच्या 4th वीक मध्ये हे 3 वीक मध्ये बायर सेलची फाईट झाली. 4th वीक मध्ये या सगळ्या सेलर्स जेवढे होते त्यांना संपवलं. सो आपल्यासाठी वीकली डिमांड झोन काय झाला? दिस इज माय वीकली डिमांड झोन. दिस इज माय वीकली डिमांड झोन. आता आपल्याला एंट्री इथं डायरेक्ट घ्यायची आहे का? या पॉइंटला एंट्री डायरेक्ट घ्यायची आहे का? नाही ना. अजून जर आपण व्यवस्थित बघितलं तर ही जेवढी काही मुवमेंट आलेली आहे इथून, ह्या सगळ्या मोठ्या मुवमेंटचा ओरिजिन कोण आहे? हा वीकली डिमांड झोन. म्हणजे आपल्याला मंथली डिमांड झोन मिळाला नव्हता. बरोबर? मी टाइम फ्रेम्स ऍड करून घेतो सगळे. $125, then $75, then 4 hours. 75, 125 and 4 hours. मंथली आपल्याला इथे डिमांड झोन दिसला नव्हता. इथे काही सुद्धा दिसत नाही. इथे डिमांड झोन आहे असं दिसतच नाही. हा ओरिजिन आहे हे एवढं दिसते, पण डिमांड झोन इथे दिसतच नाही. वीकलीला छोट्या टाइम फ्रेमला गेलो, इथं आपल्याला डायरेक्ट 2 डिमांड झोन दिसले. आता जर बघितलं तर आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण कुठे एंट्री घेतो? आपण एंट्री इथे घेतली. समजा ह्या पॉइंटला एंट्री घेतली. ह्या पॉइंटला एंट्री घेतली. आपला एसएल कुठे लागेल? इथे लागेल. आता जर बघितलं तर ह्या एंट्री पासून ते ह्या एसएल पर्यंत जवळपास 8% चा एसएल कोण लावतं बाबा? नाही लावू शकत ना. सो आपल्याला काय करायला पाहिजे? प्रॉपर एक्झिक्युशन टाइम फ्रेम मध्ये एंट्री भेटली पाहिजे. एकदम लो लेवलची एंट्री भेटली पाहिजे. सो मी अजून डेलीच्या टाइम फ्रेमला गेलो. डेलीच्या टाइम फ्रेम मध्ये मला अजून काही दिसलं बघा. डेलीच्या टाइम फ्रेम मध्ये ह्या लेवलला पण काही डिमांड झोन दिसला आणि हा तर ओरिजिन दिसला. देन त्याच्या खाली तर इथे आहे, इथे अजून एक डिमांड झोन दिसला डेलीच्या टाइम फ्रेमला. ह्या पॉइंटला मी ह्याला बेस नाही कन्सिडर करत आहे, ह्याला मी रॅलीज कन्सिडर करतोय. बेस तर ह्या 2 बेस कॅन्डल आहे. सो वीकलीच्या डिमांड झोन मध्ये आपल्याला इथे सगळी बायर सेलची फाईट दिसली. ह्या दोन बेस कॅन्डल नंतर एक चांगली रॅली आली. ठीक आहे, रॅली ती नंतर परत काही एकदम स्ट्रॉंग अप नाही गेली, पण ऑल टाइम हायला तरी घेऊन गेली. सो आपल्याला डेलीला बघा, डेलीला काय सापडतोय? एंट्री सापडली इथे. म्हणजे डेलीचा डिमांड झोन सापडला आपल्याला. सो मी आता जर समजा डेलीचा डिमांड झोन सापडला असेल तर अवरलीला जातो आणि मग 15 मिनिटाला बघूया. 15 मिनिटाला आपल्याला डायरेक्ट एंट्री कुठे मिळते बघू आपण. व्हेरी शार्प मुवमेंट पाहिजे आपल्याला. लेट्स सी. बघा, डेलीला आपल्याला कुठे एंट्री मिळत होती? डेलीला आपल्याला कुठे ह्या लेवलला एंट्री मिळत होती इथे. पण जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला या सगळ्या मुवमेंटचा ओरिजिन इथे एक मिळतोय, ही लेवल एक मिळते. बरोबर? ही लेवल एक मिळते, ही लेवल एक मिळते. 1 अवरला जायचं का? 1 अवरला एकदा बघू, परत एकदा आपण 1 अवरला बघू. 1 अवर मध्ये तर डिमांड झोन अजून एक सापडला. हा बघा डिमांड झोन. म्हणजे आपली डेलीला एंट्री इथं होती ती, पण अजून एक बॉटमला एंट्री सापडली, म्हणजे डिमांड झोन सापडला. आता इथं डायरेक्ट एंट्री घ्यायची का? मी तर एंट्री इथे घेत नाही, मी डायरेक्ट 15 मिनिटाला जातो. आता मगाशी बघितल्याप्रमाणे 15 मिनिटाला आपल्याला कुठे सापडते बघूया.
स्नायपर एंट्री जी आपण म्हणतो, एकदम बॉटमला बेसला आपल्याला एंट्री पाहिजे. सो माझ्यासाठी आता 2 एंट्री राहतील. माझ्यासाठी 2 एंट्री राहतील. पहिली म्हणजे ह्या लेवलला एक एंट्री, दुसरी म्हणजे ह्या लेवलला एक एंट्री. माझा एसएल ह्या लेवलला असेल. या सगळ्या कन्सोलिडेशनच्या खाली ऍक्च्युली एसएल लावायला पाहिजे. ठीक आहे, मी ह्याच्या खाली एसएल लावतो. बट तसं बघायला गेलं तर हा एक सुद्धा एक चांगला झोन आहे एंट्रीसाठी. ही लेवल अजून 5 मिनिटाला जर गेलं तर ही लेवल सुद्धा आपल्याला मिळेल. आता जर बघितलं तर आपल्याला एक्झॅक्ट बघू कोणत्या पॉइंट पासून मुवमेंट आली. आपला एसएल आहे, एसएल ला मी रीड करतो जेणेकरून कळेल. येस, जर आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्याला हे कळून येईल की आपल्याला दोन्ही पॉइंटला प्रॉपर एंट्री भेटली आणि सगळ्यात जी बॉटम एंट्री आहे ती आपली झाली स्नायपर एंट्री. ठीक आहे, ती काय झाली, स्नायपर एंट्री झाली आपल्यासाठी. आणि ही एकदम बॉटम एंट्री ही वरती एंट्री आपण घेतली होती आणि ही सगळ्यात भारी एंट्री म्हणजे एकदम बॉटमला एंट्री घेतली आपण. आता आपण आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती आपण इथं येऊन बसलो डायरेक्ट. दुसरे ट्रेडर्स काय करतील किंवा त्यांची स्ट्रॅटेजी काय असेल, त्यांची स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला. ते काय करतील, इथे एक मार्किंग करतील, हा एक सप्लाय झोन आहे. ठीक आहे, या सप्लाय झोनच्या ब्रेकआउटला इथे एंट्री कुठेतरी करतील. ओके, किंवा अजून एक आहे, ह्या झोनचा ब्रेकआउट आला की रिटेस्टला इथे एंट्री करतील. आपण इथे येऊन बसलेलो आहे ऑलरेडी आपली ह्या पॉइंटला एंट्री झालेली आहे. ऑलरेडी ह्या पॉइंटला आपली एंट्री झालेली आहे. आपल्याला ब्रेकआउटची ह्याची त्याची काही सुद्धा गरज नाही. आपल्याला डिमांड झोन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. डिमांड झोन व्हॅलिड आहे, किती व्हॅलिड आहे हे आपण अंडरस्टँड केले. डिमांड झोन कितपत व्हॅलिड असतात. ठीक आहे, डिमांड झोन किती व्हॅलिड आहे. फॉर एक्झाम्पल आपण हे बघितले की जर समजा एखादा डिमांड झोन हा एक डिमांड झोन आहे, ही एक नाही कॅन्डल, अशा 2-3 कॅन्डल आहेत समजा. ठीक आहे, थांबून जरी असली तरी ह्या डिमांड झोन मध्ये जर समजा अशी एक विक तयार होऊन कॅन्डल झाली तरी आपण काय म्हणतो, ह्या डिमांड झोनचे ह्या विकला अजून तरी मार्केट आलेलं नाहीये. म्हणजे अजून ह्या डिमांड झोनची चालण्याचे चान्सेस भरपूर आहेत. जेव्हा इथून परत रिॲक्शन येते, जेव्हा ह्या बेस पासून सुद्धा रिॲक्शन येते, तेव्हा आपण म्हणू शकतो की ह्या डिमांड झोनची व्हॅलिडिटी संपली. याचं कारण काय, कारण इथे जेवढे काही इन्स्टिट्यूशनचे ऑर्डर्स लागले असतील, कारण सगळ्या इन्स्टिट्यूशनची एंट्री पॉइंट हा ही असणार आहे, ही लेवल असणार आहे, त्या सगळ्यांचे एसएल हिथं असणार आहे. म्हणजे जे काही ऑर्डर्स असतील ते ह्या लेवलला असतील. मग मॅक्झिमम जेवढे काही स्टॉकची प्राइस असेल, जेवढे डीप येईल त्या डीपनेस नंतरच आपल्याला समजेल की हा डिमांड झोन कितपत व्हॅलिड आहे नेक्स्ट अटेम्प्टला. जर बघितलं तर ह्या डिमांड झोनला एकदा टच केलं नव्हतं, सेकंड टाइमला टच केलं तर एकदम डीप येऊन टच केलं. म्हणजे याचा अर्थ काय झालं, नेक्स्ट अटेम्प्टला जेव्हा पण कधी प्राइस येईल तेव्हा डायरेक्ट इथं ब्रीच होईल. म्हणजे हा डिमांड झोन चालणार नाही, हा डिमांड झोन संपला असेल, त्याची व्हॅलिडिटीच नाहीये. ओके, आय होप सगळ्यांना कळालं असेल की हायर टाइम फ्रेम पासून ते लोअर टाइम फ्रेम पर्यंत जर आपण एंट्री एक्झिट प्लॅन करत असेल
ठीक आहे. आता जर समजा तुम्ही म्हणत असाल, की ऑलरेडी प्राइस चाललेली आहे म्हणून कळालं. बरं ठीक आहे. आपण विकलीला अजून एक डिमांड झोन बघितला. ठीक आहे. वीक टू वीकच डिमांड झोन मी मार्किंग करतो. मोस्टली डिमांड झोन हे वीक टू वीक मार्किंग करत जावा. मी इथे मेन्शन करतो दिस इज अ वीकली डिमांड झोन. दिस इज अ वीकली डिमांड झोन. ओके. दिस इज अ वीकली डिमांड झोन. आता आयसीआयसीआय काय सांगतोय? आयसीआयसीआय मध्ये जर बघितलं, आयसीआयसीआय मध्ये जर बघितलं, तर ह्या पॉइंट पासून चांगली रिएक्शन कंटिन्यू चालू आहे. आणि जर समजा तुम्ही इथे बघितलं ह्या पॉइंटला, हा बघा, ह्या पॉइंटला बघा, ह्या पॉइंटला सगळे सेलर्स संपलेत. सेलर्स एक पण नाही तिथे, एक पण सेलर दिसत नाही ह्या लेवलला. कारण हा एक जो झोन होता तो ह्या झोनने संपवला. इथं जो झोन नवीन तयार झाला होता, कारण ह्याची क्लोजिंग चांगली आहे ना, चांगल्या 2 रेड कॅन्डल आहेत. इथं जो झोन चालू होता त्याने ह्या कॅन्डलने संपवलं. आणि जो फायनली जो इथं होता तो पण संपला. म्हणजे राहिला एकच झोन इथे. म्हणजे विकलीला आपल्याला सप्लाय झोन सुद्धा सापडला. याचाच अर्थ काय, जर आयसीआयसीआय मध्ये जर बाईंग आलं ना, तर त्या बाईंगला स्टॉप करण्याची ताकद फक्त आता या पॉइंटला ह्या सप्लाय झोन मध्ये, म्हणजे इथूनच रिव्हर्सल येऊ शकतो. आणि जर बाईंग स्ट्रॉंग असेल तर आयसीआयसीआय ऑल टाइम हाय सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. आयसीआयसीआय आपल्याला ऑल टाइम हाय बघायला मिळेल. आणि जर ग्लोबल मार्केट आणि ग्लोबल स्ट्रक्चर जे आता सध्या जसं काही चालू आहे, जर त्याच्यामुळे जर काही बिघडलं, तर आयसीआयसीआयला थांबवण्यासाठी हा वीकली डिमांड झोन यूज होणार. म्हणजे आयसीआयसीआय मध्ये जर समजा परत डाऊनसाइड मुवमेंट आली, कारण ज्या पद्धतीने दिसतंय तर ऑलरेडी ह्या झोनला अजून तरी ब्रेकआउट दिलेला नाहीये. आणि जेवढं बाईंग होते तेवढं परत सेलिंग होते. इथं जर बघितलं, ह्या रेड ग्रीन कॅन्डल नंतर ह्या ग्रीन कॅन्डलची विक बघा, एकदम स्ट्रॉंग सेलर्स येऊन बसलेत असं दिसते. देन त्याच्यानंतर ही हॅमर झाली वीकली, म्हणजे चांगलं सेलिंग झाले. देन त्याच्यानंतर ही जी रेड कॅन्डल आहे, ह्या रेड कॅन्डलनं काय केलं, या सगळ्या बायर्सला सपवलं. या सगळ्या बायर्सला सपवून इथं जे जे काही बायर्स ऍड झाले होते त्यांच्या खाली ही जी क्लोजिंग आहे बघा, मी तर म्हणेन हे वीकली जे बाईंग झाले ना, जर समजा ह्याला खाली पडायचं असेल तर हा उद्यापासूनच सेलिंगला येईल परत. आणि हे जे बाईंग झाले हे बायर्सला फुल करण्यासाठी बाईंग झालेलं आहे. मी तेव्हाच म्हणेन हे बाईंग स्ट्रॉंग आहे. कधी म्हणेन, जेव्हा ह्या पॉइंट वरती जाऊन क्लोजिंग देईल, तेव्हाच मी म्हणेन की हे बाईंग ट्रुथफुल बाईंग आहे, म्हणजे प्रॉपर बाईंग झालेलं आहे. कुठेही फुल करत नाही. कारण इथे बघा ना, इथे बाईंग झालं, केवढी ग्रीन कॅन्डल स्ट्रॉंग झाली. या ग्रीन कॅन्डलला 2 कॅन्डल मध्ये संपवून टाकलं. या एका कॅन्डलनं तर पहिला संपवलं, नंतर खाली. सेम फॉर्मॅट मध्ये इथे पण तेच चालू आहे. जर समजा ह्याला वर जायचं असेल तर हा सगळा झोन तोडूनच वरती गेलं पाहिजे, तर आपण म्हणेन की स्ट्रॉंग बाईंग आहे. अदरवाईज जर आयसीआयसीआय मध्ये परत सेलिंग येणार असेल तर तो सेलिंग हा डिमांड झोनच थांबू शकतो. आता जर समजा वीकली डिमांड झोन आपल्याला आणि हा व्हॅलिड काय आहे सांगतो तुम्हाला बघा. एक तर पहिली महत्वाची गोष्ट मध्ये ड्रॉप, बेस, रॅली, रॅली 2 रॅली आहेत आणि स्ट्रॉंग रॅली. त्याच्याच बरोबर आयसीआयसीआय इथं ऑल टाइम हाय गेलाय. आणि हा डिमांड झोन या सगळ्या मूव्हचा ओरिजिन आहे. आता जर समजा वीकलीला डिमांड झोन सापडला असेल तर आपण काय म्हणतो की आपल्याला लोअर टाइम फ्रेमला जाऊन चेक करायचं आहे की आपल्याला एक्झिक्युशन एकदम स्नायपर मिळते का बघायचं. स्नायपर एंट्री मिळते का बघायचं आपल्याला. ठीक आहे, ओके. सो इथे दिसतंय की हा पण एक ड्रॉप आहे, बेस बेस रॅली, परत बेस बेस रॅली रॅली.
सो मी काय करतो, मला ह्या लेवलला इथे एंट्री पाहिजे, इथे ह्या बेसला, ह्या कॅन्डलच्या बेसला मला एंट्री घ्यायची. सो मी काय करतो, अजून लोअर टाइम फ्रेमला जातो. लेट्स सी, आय होप. आवरली बघा, आवरली. तर अजून एक डिमांड झोन सापडला आपल्याला इथे. वीकलीच्या झोन मध्ये आपल्याला आवरलीचा डिमांड झोन सापडलेला आहे. मी ह्याला थोडस वेगळं कलर देतो. दिस इज आवरली डिमांड झोन. ते आवरली डिमांड झोन पण आपल्याला सापडले. आवरली इंटरेस्ट एरिया सापडला, ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग मुवमेंट आहे. आवरली सापडला याचा अर्थ 15 मिनिटाला जर समजा आपल्याला आवरली जर डिमांड झोन सापडला नाही किंवा डेलीला डिमांड झोन सापडला नाही, तर मग 4 आवर 125 किंवा 75 ह्याचे डिमांड झोन फिगर आउट करायचे. पण एंट्री घेताना मोस्टली 15 मिनिटाला आणि 5 मिनिटाला घेण्याचा ट्राय करायचा. ओके. हा, जर मंथली, इयरली, वीकली जर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल तर मोस्टली डेलीला एंट्री डायरेक्ट घ्या. स्ट्रेट फॉरवर्ड डेलीला एंट्री डायरेक्ट घ्या. EMA वगैरे मी काही यूज करत नाही. 20 EMA चा सपोर्ट आला आणि 15 EMA चा क्रॉसिंग झाला आणि 15 काय नाव त्याचं 50 EMA आणि 20 EMA क्रॉस झाला आणि गोल्डन क्रॉसवर, हे असलं मी काही बघत नाही. असं मला आवडत पण नाही. ठीक आहे. सो मी 15 मिनिटाला जातो. 15 मिनिटाला मला स्नायपर एंट्री कुठे एकदम शार्प मिळते का बघू. एकदम पिन पॉइंट आणि बेस पॉइंटला मला एंट्री पाहिजे. अशीच एंट्री आपल्याला फिगर आउट करायची प्रत्येक ट्रेडमध्ये. येस. सो 15 मिनिटांनी आवरलीला, 15 मिनिटाला जर बघितलं तर बॅक टू बॅक 2 ग्रीन कॅन्डल आहेत. ठीक आहे. सो मी आवरलीच्या ह्या टॉपला, म्हणजे इथे मी एंट्री ठेवतो. ह्या सगळ्या कन्सोलिडेशनच्या खाली माझी एक्झिट असणार आहे. राईट. इथे माझी एंट्री, या कन्सोलिडेशनच्या खाली माझी एक्झिट. ओके. दिस इज माय एंट्री. ही माझी एंट्री झाली इथे आणि इथे माझा SL आहे. हे मार्क करून ठेवा. ओके. हा ट्रेड मार्क करून ठेवा आणि जेव्हा पण ICICI इथे येईल, इथून जर नाही रिएक्ट केला तर माझं चॅनलला सबस्क्राईबच करू नका. ओके. ठीक. आपण वीकलीला डिमांड झोन बघितला, 15 मिनिटाला एंट्री घेतली आपण. ओके. आता आपल्याला एक्झिट महत्वाचे. एक्झिट म्हणजे टार्गेट. आता वीकलीला जर एंट्री घेत असेल आपण, तर आपल्याला टार्गेट जे आहे ते नियरेस्ट सप्लाय झोन बघायचं आहे. आता सप्लाय झोन काय आहे तर तयारच झाले नाही ह्या पॉइंटला. सो त्यामुळे जेव्हा इथे सप्लाय झोन तयार होईल ना, आता तसं बघायला गेलं तर हा जो झोन आहे तो खूप स्ट्रॉंग आहे. एक तर ऑल टाइम हायला घेऊन गेलेला आहे स्टॉकला. ओके. त्यामुळे सप्लाय झोन जो असेल ना, तो माझ्या मते तरी पहिल्यांदा काय होईल माहिती आहे का, या स्टॉकमध्ये, ह्या स्टॉकमध्ये फर्स्ट पहिल्यांदा जेव्हा स्टॉक येईल, समजा डाऊनसाइड आला, डाऊनसाइड येताना ना तो हळूहळू हळूहळू असा येईल, इथे एकदम हळूहळू होईल. आणि जर समजा इथे आला, तो काय करेल पहिल्यांदा, हा सप्लाय झोन संपवेल इकडचा. कारण हे कन्सोलिडेशन एरिया जो आहे हा एक सपोर्ट झाला ना. हा काय झाला, मार्केट प्रत्येक वेळी काय करते, इथे येते टच करते वर जाते, इथे येते टच करते वर जाते, इथे येते टच करते वर जाते. आता काय होईल, हा शेवटचा त्याने टच केला, जर त्याने ह्याला तोडलं तर याचा अर्थ हा एक रेजिस्टन्स होईल नेक्स्ट अटेम्प्टला. मग मार्केट काय करेल, ICICI ह्याला पहिल्यांदा संपवण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे इथले जेवढे काही सेलर्स आहेत त्यांना संपवण्याचा प्रयत्न करून परत खाली येईल. आणि जर समजा ह्यानं ह्याच्यावरती जर क्लोजिंग दिली तर फॉर शुअर ICICI आपल्याला इथूनच ह्या लेवलला जायला मिळेल. कारण इथून येताना
हे 2-3च जर इथे सप्लाय जर समजा तयार झाली, म्हणजे उद्या उठून कॅन्डल अशी रेड झाली इथे. इथे रेड कॅन्डल झाली. परत एक कॅन्डल तयार होऊन हा सप्लाय झोन तोडला. मग खाली आली. तर मग इथे कोणताही सेलिंग झोन राहिलेला नाही. तो राहिलाय म्हणजे तो फक्त हाच राहिलाय. जर समजा सोमवार मंडे पासूनच इथून प्राइस खाली यायला चालू झाली तरच सांगते. नाहीतर मग जर समजा इथून वरती जाऊन मग खाली येत असेल, तर याचा अर्थ हा सुद्धा सप्लाय झोन टेस्टेड आहे. टेस्टेड इन द सेन्स इथले सगळे जे काही ऑर्डर्स संपलेले आहेत सेलरचे. टेस्टेड म्हणजे इथले सगळे ऑर्डर्स संपलेले आहेत. ओके. आय होप आपण विकलीच्या डिमांड झोन पासून येऊन 15 मिनिटाला स्नायपर एंट्री प्लॅन केलेली आहे. आता त्याच पद्धतीने जर समजा इथे तर आपल्याला एक डिमांड झोन दिसतोय ह्या लेवलला. हा पण एक डिमांड झोन आहे. मी परत सगळं डिलीट करतो. आता हा एक डिमांड झोन आहे. हा एक डिमांड झोन. मग आपल्याला फक्त काय ह्या लेवलचाच वेट करायचा आहे का? नाही. ही लेवल पण का मार्क केली मी? कारण ह्या लेवल नंतर एक जी ग्रीन कॅन्डल तयार झाली आहे, त्या ग्रीन कॅन्डलने तर हे सगळंच कन्सोलिडेशन संपवलं ना. म्हणजे इथं बायर सेलरची जी फाईट झाली ती ऑलमोस्ट स्ट्रॉंग फाईट झालेली आहे. जिथून ह्याच्यातली मुवमेंट आलेली आहे. वीकली आपण बघितलं, डेलीला आपण बघू. डेलीला आपल्याला काय दिसते इथे? डेलीला जस्ट ह्याच्या वीकला टच करून ICICI वर गेला ह्या लेवलला. आपलं मार्किंग इथं होतं. आता 4 अवरली जाऊ आपण. 4 अवरली इथं काय दिसतंय का बघा. 4 अवरली इथे एक डिमांड झोन होता. हा बघा. या डिमांड झोनच्या जस्ट वरती जर समजा आपली एंट्री असती तर या लेवलला एंट्री भेटून अप मूव. सप्लाय अँड डिमांड शिवाय इथं काही चालत नाही. 4 अवरली दिसते आपल्याला काहीतरी प्राइस ऍक्शन इथे आहे. स्ट्रॉंग प्राइस ऍक्शन. ह्या दोन कॅन्डल मध्ये आपल्याला काहीतरी दिसते. सो मी अजून 75 मिनिटाला जाऊन एकदा चेक करतो. असं काही नाही मी रॅन्डम 75 मिनिटं बघितलं कारण 4 अवर दिसते मला. तर 75 मिनिटाला एकदा मी चेक करतो की 75 मिनिटाला मला काही एंट्री प्लॅन होते का इथे. नाही होत आहे. 15 मिनिटाला जातो. 15 मिनिटाला काही प्लॅन दिसतोय का बघूया. आता 15 मिनिटाला जर मी इथे एंट्री घेत असेल, ठीक आहे, 15 मिनिटाला, तर आपल्याला हे महत्वाचं आहे की आपण डिमांड झोन कोणता फिगर आउट केला आहे. डिमांड झोन कोणता आहे? तर आपल्या त्या ट्रेडची व्हॅलिडिटी किती असणार आहे? व्हॅलिडिटी इन द सेन्स हो, हे बघा 15 मिनिटाला मला एंट्री सापडलेली आहे. ह्या अवरली डिमांड झोन मध्ये 15 मिनिटाला मला एंट्री सापडली ह्या लेवलला. याच्यावरती मी याची मार्किंग करतो. इथे खाली माझा SL राहील. ठीक आहे. तसं बघायला गेलं तर बॉटम एंट्री पण आहे इथे ह्या लेवलला. ही पण एक एंट्री बसू शकते. माझा SL मी इथे ठेवतो आणि एंट्री प्लॅन करतो ह्या लेवलला. कारण ही वीक जर बघितली, ह्याला जर मी आता बेस कन्सिडर करत असेल किंवा ड्रॉप रॅली बेस रॅली, तर मी इथे एंट्री ठेवतो. 5 मिनिटाला आपल्याला डायरेक्ट एंट्री मिळेल इथे. 5 मिनिटाला भारी एंट्री मिळेल आणि SL पण कमी भेटेल. बट आपली ट्रेडची व्हॅलिडिटी इन द सेन्स मी काय म्हणतोय, आपला जो ट्रेड आहे तो इंट्राडे फॉर्मॅटमध्ये क्रिएट होऊन जाईल. जेव्हा आपण वीकली डिमांड झोन मध्ये एंट्री घेतो, ओके, जेव्हा हायर टाइम फ्रेम मधचा जर समजा सेलिंग असेल हायर टाइम फ्रेमचा, जसं की आपण परवा बघितलं चॅप्टर 6 मध्ये की हायर टाइम फ्रेमचा सप्लाय झोन असेल तर तो डेलीच्या डिमांड झोनला किंवा अवरलीच्या डिमांड झोनला रिस्पेक्ट करत नाही. तो सरळ त्याला तोडून खाली क्लोजिंग देतो. ठीक आहे. जर असे हायर टाइम फ्रेमचे जर सप्लाय सेलिंग प्रेशर येत असेल तर त्याला रिव्हर्स करण्याचं जी ताकद असते ती कोणाकडे आहे? तर हायर टाइम फ्रेमच्या डिमांड झोन मध्येच आहे.
5 मिनिटाला जर बघायचं असेल तर 5 मिनिटाला पण जाऊ आपण. 5 मिनिटाला काय दिसते बघूया. 5 मिनिटाला त्याच झोनमध्ये 5 मिनिटाला जर आपण एंट्री घेत असेल तर याचा अर्थ फिक्स आहे की आपल्याला इंट्राडेच करणार आपण तिथे आणि इमिजिएट आपल्याला एक्झिट पण घ्यायची तिथे. ओके, 5 मिनिटाला काय दिसतंय? हो, 5 मिनिटाला इथे काही दिसत नाही ह्या लेवलला. एंट्री म्हणजे ही जी एंट्री होती ती माझी इथं येऊन जाईल 5 मिनिटासाठी. या लेवलला अजून खाली आली थोडीशी. इथे काही एंट्री दिसत नाही मला एवढी. ह्या लेवलला इथेच काही ती एंट्री दिसते, बट ही ऑलरेडी एक टेस्टेड आहे. आम्हाला एंट्री व्हॅलिड दिसत नाही. एसएल जो आहे तो माझा इथे मी ठेवतो. आणि ह्या लेवलला म्हणजे 1280.80 जेव्हा पण स्टॉक या प्राइसला येईल तर हमखास इथनं एक रिॲक्शन येणार 1280 टू 80. इथून जी रिॲक्शन येईल ना ती कुठपर्यंत असणार माहिती आहे का? ही जी रिॲक्शन असणार आहे ती ह्या लेवल पासून ते इथपर्यंत रिॲक्शन असणार आहे. 4% फक्त इथून. त्यानंतर परत डाऊन येणार खाली, कारण तो नक्कीच जर समजा एवढ्या खाली येत असेल ना तर ते ह्या विकली डिमांड झोनला टच करणार म्हणजे करणार. सो दिस इज हाऊ टाइम फ्रेम अनालिसिस वर्क्स. वाटल्यास आपण अजून एक ICICI बघितला, अजून कोणते स्टॉक्स आहेत. TCS बघूया. TCS सध्या TCS कन्सल्टन्सी ओके. सध्या खूपच डाऊनसाइड मुवमेंट चालू आहे. ह्याला थांबवण्यासाठी कोण आहे का बघा. आपण क्वार्टरली डिमांड झोन वगैरे ऍड केलेलं नाही. मी क्वार्टरली डिमांड झोन ऍड करतो. मंथमध्ये 3 मंथ्स, 6 मंथ, ओके. कारण जर समजा एवढ्या स्ट्रॉंग सेलिंग प्रेशरला जर कोणाला थांबवायचं असेल तर हे हायर टाइम फ्रेमचे डिमांड झोनच थांबू शकतात त्याला. आणि 12 मंथ्स, ठीक आहे. तर मी काय करतो, डायरेक्ट 12 मंथला जातो. 12 मंथमध्ये इयरली आपल्याला कळेल की सेलिंग प्रेशर काय चालू आहे, कुठं आहे. ओ हो 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 हो. जर बघितलं तर हे अख्खं वर्ष सेलिंग मध्ये गेलेलं, अख्खं वर्ष. TCS जवळपास 4,500 पासून ते आता 2,500 ला आलाय. बापरे, किती पर्सेंट डाऊन मिळू शकतो आपण? 50% डाऊन, 40% डाऊन, ठीक आहे. ओ, आता जर बघितलं तर डिमांड झोन तर एक सापडतोय मला, अजून तसा व्हॅलिड डिमांड झोन काही सापडत नाही. एकदम व्हॅलिड मला पाहिजे. हाफ इयरली तर सापडलाय मला हा, आणि इथून ते इथपर्यंत म्हणजे रॅली बेस 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 किंवा रॅली, ह्याला जर मी कन्सिडर केलं तर बेस बेस रॅली रॅली रॅली, असे 3 रॅली तरी दिसतात मला. पण मला हा डिमांड झोन सॅटिस्फाय होत नाही, कारण ह्याची विक जी दिसते मला ती खूप लॉंग दिसते. म्हणून मी मंथली जातो. येस, मंथलीला खूप भारी डिमांड झोन आहे, खूप म्हणजे खूपच भारी डिमांड झोन आहे. आत्ता जी डिमांड झोन मध्ये आहे प्राइस ती ह्या डिमांड झोन मध्ये, पण ह्या डिमांड झोनला प्राइस रिस्पेक्ट करणार नाही तेवढंच गॅरंटी आहे. हा जो डिमांड झोन आहे ह्या डिमांड झोन मधनं प्राइस चांगली रिॲक्ट होणार. ह्या डिमांड झोन मधनं क्वार्टरली, मंथली आणि वीकली जाऊया आपण एकदा. वीकलीला पण बघू स्ट्रक्चर काय दिसते. वीकलीला स्ट्रक्चर तसं वीक दिसते पण, बट एकदम वीक दिसते, म्हणजे एवढं पण स्ट्रॉंग स्ट्रक्चर दिसत नाही. मंथलीचा डिमांड झोन मला स्ट्रॉंग दिसते फक्त त्याचा, बट वीकलीचा स्ट्रक्चर एकदम स्ट्रॉंग दिसत नाहीये. ओके, सो बेसिकली ऑलमोस्ट डिमांड झोन होता, बट आपण जर बघितलं तर ह्या लेवलला अजून आलेलं नाही प्राइस इथे ना. ह्या प्राइस अजून आलेलं नाही दिसते. ते म्हणते मी इथे प्राइस अजून आलेलं नाही. येईल, ओके. जस्ट त्याला टच करून अप गेले, जस्ट टच करून अप गेले, कारण हाच एक वरचा पॉईंट होता ज्याला रिव्हर्स करेल. कारण
दिसताना असं दिसतंय की तो अजून डाऊन साइड येईल, कारण ह्या डिमांड झोन काही स्ट्रॉंग दिसत नाही मला. हा डिमांड झोनच दिसत नाही. मंथलीला दिसत होतं, बट हे ऑलरेडी इथला जो पॉईंट होता रॅली बेस 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 रॅली रॅली, हा ऑलमोस्ट टेस्टेड आहे, त्यामुळे इथे प्राइस थांबणार नाही. प्राइस थांबली तर आता ह्या डिमांड झोन मध्ये थांबू शकते. इथे बघितलं सर तुम्ही, हा एक डिमांड झोन दिसते मला. हा डेलीचा डिमांड झोन आहे. ह्या डेलीच्या डिमांड झोन मध्ये काय अचिव्हमेंट काय केले आपण बघूया. ह्या डेलीच्या डिमांड झोनने अचिव्हमेंट काय काय केले ते आपण बघू. ह्या डेलीच्या डिमांड झोनने काय काय अचिव्हमेंट केला. विकलीला जाऊ. ओके, तर ह्या डिमांड झोनने हे जेवढं काही सेलिंग प्रेशर आहे डेली, म्हणजे मंथली, इयरली, क्वार्टरली, हे सेलिंग प्रेशर होते, तर कम्प्लीट सप्लाय झोन होता. तर त्या डिमांड झोनने केले काय बघा. डेलीच्या डिमांड झोनने हायर टाइम फ्रेमच्या सप्लाय झोन, म्हणजे सप्लाय झोन इन द सेन्स कन्सोलिडेशन, सगळं संपून वरती क्लोजिंग दिलेले. म्हणजे तसं बघायला गेलं तर ह्या लेवलला हा तर पॉइंट आहेच, त्याचबरोबर लोअर पॉइंट पण आहेत. सो TCS अजून थोडंसं खाली येईल असं दिसतंय. तर त्याला थांबवण्याची ताकद तर अजून अजून खाली आहे. म्हणजे म्हणजे हाफ इयरली जे आपण बघितलं, हाफ इयरली मध्ये ह्या लेवल पासून ते ह्या लेवल पर्यंत हा हाफ इयरलीचा डिमांड झोन आहे, राईट. सो ह्या डिमांड झोन मध्ये आल्यानंतर स्टॉक काय होईल, थोडासा साइडवेज जाईल. इथे थोडासा साइडवेज जाईल असा. आणि जर समजा इथे एक हायर हाईज पॅटर्न तयार झाला नाही इथे, मग स्टॉक मध्ये मुवमेंट येण्याची शक्यता जास्त आहे. पण ह्या डिमांड झोन मध्ये प्राइस येणार, या हाफ इयरलीच्या डिमांड झोन मध्ये प्राइस येणार, कारण एक हाफ इयरलीचा सप्लाय झोन आहे इथे. तसं बघायला गेलं तर क्वार्टरलीचा स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे. ओके, हा क्वार्टरलीचा स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे. कारण रिझन काय बघा, तुम्ही बघितलं तर ही जी कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलला ह्या कॅन्डलने संपवलंय, ह्या कॅन्डलने ह्या संपवलं. म्हणजे हे क्वार्टरली जर बघितलं तुम्ही, खाली वीक पण दिसत नाही मला, एकदम स्ट्रॉंग सेलिंग दिसते. सो ह्या डिमांड झोन मध्ये तर TCS येईलच. अजून म्हटलं मिळते का बघूया. HPCL किंवा BPCL. BPCL हे माझे काही फेवरेट स्टॉक्स आहेत. HPCL, BPCL, NTPC. 6 मंथ हा तर काही कम्प्लिटली अपच आहे. सिक्स मंथ कम्प्लीट अप आहे, खूप स्ट्रॉंगली अप गेला. हा बघा डिमांड झोन, हा विकली डिमांड झोन आहे. विकली डिमांड झोन मध्ये प्राइस आली, व्ही शेप मध्ये रिकवर झाली. व्ही शेप, हा बघा ड्रॉप बेस बेस ड्रॉप, म्हणजे हा एक सप्लाय झोन भेटला. ठीक आहे, या सप्लाय झोन मध्ये एंट्री भेटली, या डिमांड झोन मध्ये टार्गेट. बेसिकली आम्ही ह्या डिमांड झोनची वाट बघत होतो HPCL मध्ये. हा एक खूप स्ट्रॉंग भारी डिमांड झोन आहे, कारण ह्या कन्सल्टेशनच्या वरती क्लोजिंग आहे आणि ऑल टाइम हाय पण गेलेला आहे. पण ह्या सपोर्टनेच, इथं जो सपोर्ट क्रिएट झालाय ना, तिथूनच अप गेलाय. जर समजा परत इथं सेलिंग झालं, म्हणजे मार्केट काय करायला लागले, इथं जर समजा तुम्ही बघितलं, व्यवस्थित बघितलं ना या पॉइंटला, तिथे काय दिसते, हा एक झोन दिसतो डेली. मार्केट प्रत्येक वेळी काय करते,
ह्या झोनचा ब्रेकआउट दिला, पहिल्यांदा महत्वाची गोष्ट म्हणजे या ब्रेकआउटला रिटेलर्सनी बाय केलं, कारण रिटेल सगळे ब्रेकआउटलाच बाय करतात आणि ह्या सगळ्यांचा एसएल खाल्ला यांनी, कारण एसएल तर इथेच असणार त्यांचा ह्या कॅन्डलच्या लो, त्या सगळ्यांचा एसएल खाल्ला. एसएल खाऊन मग अपमूव्ह दिलेली यांनी, एसएल खाऊनच. आता हा एक डिमांड झोन होता बघा, या डिमांड झोनची व्हॅलिडिटी बघा किती होती. या डिमांड झोनला ह्याने एकदा टच केले, बरोबर, देन कन्सोलिडेशन असल्यामुळे त्याने मॅक्स मोमेंटम दिली आणि हा डिमांड झोन संपला. देन त्याच्यानंतर हा डिमांड झोन क्रिएट झाला, फ्रेश डिमांड झोन झाला. हा फ्रेश डिमांड झोन काय, कारण ह्याची क्लोजिंग, ह्या डिमांड झोनची मुवमेंट ह्या सगळ्या कन्सोलिडेशनच्या वरती आहे, म्हणून हा एक नवीन डिमांड झोन झाला. त्यामुळे हा डिमांड झोन सुद्धा व्हॅलिड आहे. ह्या डिमांड झोनची व्हॅलिडिटी संपली. आता डिमांड झोन कोणता आहे, ह्याच्या खाली महत्वाचं आहे डिमांड झोनची क्लोजिंग. जर समजा आपण एक ॲडव्हान्स चार्ट अनालिसिस मध्ये आपण हे अंडरस्टँड करणार आहे की डिमांड झोन तर आपल्याला दिसतात, ठीक आहे, पण त्या डिमांड झोनची क्लोजिंग किती इम्पॉर्टंट आहे ते खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, हा पण एक डिमांड झोन आहे बघा, हा एक छोटासा डिमांड झोन येते, त्याच्यानंतर पण इथनं प्राइस अपमूव्ह गेलेली आहे. ओके, आता लेटेस्ट प्राइस मध्ये जर बघितलं तर ह्या लेवलला कुठे डिमांड झोन सापडते का बघूया. आता तर इथे मला दिसतंय की ह्या लेवलला काहीतरी बायर सेलची फाईट झाली आणि ऑल टाइम हाय गेलेला आहे. हा एक ओरिजिन दिसतोय मला सगळ्या ह्या मुवमेंटचा. सो मी अजून डाऊन जातो. येस, या डाऊन मुवमेंट मध्ये मला एक ड्रॉप बेस रॅली दिसलेली आहे. अजून थोडंसं मी डाऊन जातो, कारण ओके तिथे तर डिमांड झोनच डिमांड झोन दिसतात, बट कोणता व्हॅलिड आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. तर ही लेवलच व्हॅलिड आहे, 125 75 ला मला पाहिजे तशी हे भेटत नाही, बट मला अवरलीला चांगला डिमांड झोन भेटलाय, तो हा भेटलेला आहे ह्या लेवल पासून. म्हणजे लेटेस्ट मध्ये जर आपल्याला डिमांड झोन पाहिजे असेल तर तो इथे, हा ह्या डिमांड झोन मध्ये खूप प्राइस आली पण हे तुटणार आहे. रिॲक्शन दिली तर थोडीशी ह्या डिमांड झोन मधून रिॲक्शन देईल, ठीक आहे, बट त्याला फायनली ओरिजिनलाच यायला पाहिजे. इथे हा जो ओरिजिन आहे ना, इथे येणं गरजेचं आहे. रॅली बेस 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 बेस, किती बेस आहे त्याच्यात, 1 2 3 4 5 6, 6 बेस आहे त्याच्यात आणि मग रॅली दिली. मग माझी एंट्री कुठे असणार आता. ह्या वीकला एंट्री न घेता मी ह्या वीकला एंट्री घेतो, याचं रिझन सांगतो आता काय. आता जर समजा मार्केटला ह्याच्या वरतूनच जायचं असतं तर मार्केट इथं खाली का आलं असतं, बरोबर ना. मार्केटमध्ये काय झालं, कंटिन्युअस बायर सेलची फाईट झाली आणि कोणत्या पॉईंट नंतर बायर मोमेंटम घेतले, ह्या कॅन्डल नंतर. म्हणजे मी ह्या चारही बेसला मी एक बेस कन्सिडर करतो, त्याच्या जस्ट हायच्या वरती मी माझी एंट्री ठेवतो. ह्याच्या जस्ट खाली, आता ह्या बेसच्या खालीच ठेवायला पाहिजे माझा एसएल, इथे माझा एसएल असेल. सो मार्किंग करून ठेवा, हे सेव्ह करून ठेवा. जेव्हा पण ह्या लेवलला प्राइस येईल तर तुम्ही चेक करा, इथून एक स्ट्रॉंग रिॲक्शन येईल. ठीक आहे, इथून स्ट्रॉंग रिॲक्शन येणार. सो दिस इज हाऊ आपल्याला आपण मी चार्ट अनालिसिस तर पोस्ट करणारच आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एंट्री एक्झिट अजून प्रॉपर कळतील, कारण अजून म्हणजे जेव्हा आपण एक्झॅक्टली ट्रेड करेन ना तेव्हा तर खूप स्ट्रॉंग कळेल. हे बघा, हा पण एक डिमांड झोन किती स्ट्रॉंग आहे बघा. ह्या लेवलला मी काम करतो, ते जरा मार्किंग करतो आणि काय दिसते का बघूया ह्या लेवलला. इथून जी मुवमेंट आले ना ते आपण बघू ह्या लेवलला काय दिसते. आपण आवरली जाऊ डायरेक्ट बीपीसीएल ला. आवरली जर नाही सापडला, यस बघा, ड्रॉप बेस बेस 1 1 2 3 4 5 6, 6 बेस आहे टोटल, पण रॅली खूप स्ट्रॉंग आहे, मुवमेंट पण खूप स्ट्रॉंग आहे. आता जर समजा ह्या रेड कॅन्डल म्हणजे ही इथं थोडासा गॅप दिसतोय, मी काय करतोय इथे एंट्री ठेवतो.
एंट्री एक्झॅक्टली कुठे मिळाली बघू आपण. हो, एंट्री हे बघा, एंट्री मिस झाली इथे आपली. एंट्री ऍक्च्युली हिथून भेटली आपल्याला. आता ह्या सगळ्या बेस कॅन्डलच्या वरती, म्हणून कधी पण काय असतं, कधी कधी स्नायपर एंट्री पण आपल्याला काय करते, मिस करते एंट्री. इथून एंट्री भेटली आपल्याला, एकदम स्ट्रॉंग एंट्री भेटली. येतो ते ह्या लेवल पर्यंत आपलं टार्गेट असेल, हे ह्या लेवल पर्यंत. ठीक आहे, हा गेला वरती गेला एकदम स्ट्रॉंग, ते तर नशीब म्हणायचं आपल्याला जर भेटलं तर. बट आपलं ऍज पर स्ट्रॅटेजी हेच आपला सप्लाय झोन आहे, इथं आपला एक्झिट असणार. नियरेस्ट सप्लाय झोन हा काय सप्लाय झोन नाही, ओरिजिन इथं आहे. हे फक्त एक रेड कॅन्डल केल्याने हळूहळू येते इथे, मग इथे प्रॉपर सप्लाय झोन नाही. हा सप्लाय झोन का, इथे कन्सोलिडेशन तोडले, या डिमांड झोन पर्यंत आला, इथे छोटे छोटे डिमांड झोन तोडून खाली आलाय, त्यामुळे हा मेन सप्लाय झोन आहे. इथले सगळे सप्लाय झोन टेस्टेड आहे, त्यामुळे जेव्हा मार्केट ह्याच्यावरती गेलं बघा, फटकन वर गेली. So this is how we should plan entry and exit. So I hope videos नक्की इन्फॉर्मेटिव्ह असेल, तुम्हाला नक्कीच अंडरस्टँड झालं असेल की टाइम फ्रेम किती इम्पॉर्टन्स आहे. जर समजा आपल्याला, मी परत एकदा टाइम फ्रेम अनालिसिस मध्ये जातो. ठीक आहे, टाइम फ्रेम मध्ये जर समजा आपल्याला स्विंग अँड पोझिशन घ्यायची असतील, तर आपल्याला पहिल्यांदा महत्वाचं आहे की डिमांड झोन फिगर आउट करणं. ठीक आहे, जर हायर टाइम फ्रेम अँड स्विंग पोझिशन आपल्याला प्लेस करायचे असतील, तर डेलीचे जेवढे काही खालचे टाइम फ्रेम्स आहेत ते तुम्ही अजिबात कन्सिडर करू नका. डायरेक्ट डेलीला एंट्री घ्या किंवा वीकलीला एंट्री घ्या किंवा क्वार्टरली एंट्री घ्या. जे जॉब गोईंग्स आहेत, जे म्हणजे माझ्यासारखी लोक आहेत, त्यांना कंटिन्युअस बघण्याची गरज नाही ट्रेडमध्ये. अशी डिमांड झोन फिगर आउट करायची हायर टाइम फ्रेमची की जिथून रिव्हर्सल खूप स्ट्रॉंग येणार आहे. डिमांड झोन व्हॅलिड असले पाहिजे. व्हॅलिड असण्याचे चिन्ह काय आहेत की बॅक टू बॅक 2 ग्रीन कॅन्डल पाहिजेत आपल्याला. ठीक आहे, एखाद्या पर्टिक्युलर डिमांड झोन मध्ये बॅक टू बॅक 2 ग्रीन कॅन्डल असतील. जरी समजा बॅक टू बॅक 2 ग्रीन कॅन्डल नसेल, तर त्या डिमांड झोनची क्लोजिंग खूप स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे एक स्ट्रॉंग सप्लाय झोन तोडून वरती क्लोजिंग असेल, तर तो जो ओरिजिन जो आहे तो डिमांड होता तो खूप स्ट्रॉंग आहे. जरी समजा त्याच्यामध्ये एका ग्रीन कॅन्डल नंतर ग्रीन कॅन्डल नाहीये बॅक टू बॅक, तर असे डिमांड झोन फिगर आउट करायचे हायर टाइम फ्रेमला. लोअर टाइम फ्रेमला बी कॉशियस लोअर टाइम फ्रेमला. कारण कसं असतं, लोअर टाइम फ्रेम मध्ये आपल्याला माहिती नसतं की सप्लाय जो आलेला आहे तो हायर टाइम फ्रेमचा आलेला आहे का लोअर टाइम फ्रेमचा आलेला आहे. जर समजा आपण एक डिमांड झोन फिगर आउट केला डेलीचा, त्या डेलीमध्ये आपण डायरेक्ट एंट्री घेतली, बट जी स्ट्रॉंग सप्लाय झोन आलेला आहे तो जर समजा मंथलीच्या सप्लाय झोन मध्ये जर समजा सेलिंग प्रेशर असेल, तर तो डेलीचा डिमांड झोन चालणार पण नाही. असं माझ्यासोबत बऱ्याच वेळा झालेलं आहे. तो डेलीचा डिमांड झोन चालणार पण नाही का, कारण मंथलीचं सप्लाय प्रेशर आहे तिथे. हा, जर समजा डेलीचा डिमांड झोन कधी चालेल मंथलीच्या प्रेशर मध्ये, जर समजा त्याने एखादा मंथलीचा सप्लाय झोन जर तोडून वरती क्लोजिंग दिला असेल डेलीच्या डिमांड झोनने, तर नंतर तो डिमांड झोन वर्कआउट. हा, जर समजा तुम्हाला डेलीला स्ट्रक्चर दिसते पण कन्फ्युजन दिसते, तुम्हाला डिमांड झोन दिसत नाही. आपण मोस्टली ड्रॉप बेस रॅली अशा फॉर्मॅट मध्ये बघतोय, तर आपल्याला दिसत नाही. समजा 2 ग्रीन कॅन्डल इन बिटवीन आहेत किंवा एक रेड कॅन्डल आणि एक रेड कॅन्डल वर आणि एक ग्रीन कॅन्डल खाली आहे, असं जर काही कन्फ्युजन स्ट्रक्चर असेल, तर गो टू द लोअर टाइम फ्रेम. 4 अवरला जावा, 1 अवरला जावा, डिमांड झोन मार्किंग करा. एकदा का डिमांड झोन फिक्स झाला, त्या डिमांड झोनची व्हॅलिडिटी कन्सिडर समजली आपल्याला, तो डिमांड झोन टेस्टेड नाहीये, ह्याच्या आधी कधी टेस्ट झाला नाही किंवा एकदा टेस्ट झालाय, ठीक आहे, तर मग लोअर टाइम फ्रेमला जाऊन एंट्री करा, जेव्हा तुम्हाला इंट्राडे करायचं असेल तेव्हा. ओके, सो आय होप व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल, आवडेल नक्कीच. सो देन लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा आणि फॉलो करा माझ्या चॅनलला. थँक्यू, धन्यवाद, बाय बाय.